जेवलात काय? जेवला आवाज आमदार राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतोय. आणि मग असे आमच्या मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे गेले 35 वर्ष ही अखंड परंपरा निश्चितपणे या 3 तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना एक विशेष अभिमानाची, आनंदाची, तुमचा आमच्या सगळ्यांचा गौरव होणारी अशी गोष्ट आपल्याला माहिती आहे का? रांधा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ हे नाव ऐकलंय? बरोबर आहे. किती वर्ष आता आपण ऐकतोय. हे सगळं करतंय कोण? याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे संकल्पना कोणाची आहे? याच्या पाठीमागे परिश्रम, नियोजन कोणाचं आहे? कोण सांगेल? माहिती आहे? विराताई माहिती आहे? आदरणीय मधुकर पवार. ओके, धन्यवाद. ते मधुकर पवार कुठल्या गावातले माहिती आहे? इथं गवळेवाडी. ह्याच गावातले म्हणजे तुमच्याच गावातले जे लोक आहेत. या गावातनं हा स्रोत निर्माण झाला. या गावातनं बस या गावातली परंपरा निर्माण झाली. आणि अशा परंपरा निर्माण झालेल्या गावामध्ये आम्हा लोकांनी येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. म्हणून आम्ही सगळेजण निश्चितपणे तुम्हाला धन्यवाद देतो. या सगळ्या प्रयत्नांमध्ये यांच्या मधुकर पवारांसोबत ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. गणपत दादा त्यांचे तर पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. त्या ठिकाणी वाटूळचे सरपंच माजी उरके आलेले आहेत. आमच्या भातुडे मॅडम आहेत, चव्हाण मॅडम या ठिकाणी आहेत. डॉक्टर हरणकर या ठिकाणी बसलेले आहेत. तुमच्या मंडळाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. हे बाईक गुरुजी हे आता सेवानिवृत्त झाले असले तर ते या सगळ्या प्रयत्नांमध्ये सहभागी आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे असलेले आमचे विशाल मोरे आहेत, जे प्राथमिक शिक्षकांमधलं एक चांगलं नाव ज्यांच्याकडे घेतलं असे ते मोरे गुरुजी या ठिकाणी आहेत. आणि त्यांचे सगळे मित्र हे तुमचे जे सगळे शिक्षक आहेत ते या ठिकाणी म्हणजे एकंदर सगळ्यात चांगल्या लोकांचा समुदाय मोरे सर या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दिसतोय. आणि त्या संकल्पनेत हे आनंदाची तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे आनंदाची वातावरण या ठिकाणी निश्चितपणे झालेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ही परंपरा आपल्या गावातून सुरू झाली आहे आणि ही परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याचं काम निश्चितपणे या तुमच्यासारख्या या पुढच्या पिढीकडे असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आम्ही करणार आहोत की आवाहन करणार आहोत. हे सगळं करत असताना, हे सगळं बघत असताना आपण सगळं बघितलं पाहिजे. आज ही मंडळी आपल्याला येऊन मदत करतायत, आपल्या पाठीवर प्रोत्साहन देत आहेत, कुठेतरी कौतुकाची थाप आपल्याला देत आहेत आणि आपल्या शैक्षणिक वाटचालीसाठी आपल्याला मदत करतायत. हे सगळं करत असताना आपण मोठे झाल्यावर काय करायचं आहे? करायचं की आपलं काय आपण काय सोडून द्यायचं आहे? आपण पण मोठं झाल्यावर आपला काहीतरी इच्छा घेणार आहोत की नाही? आपण देखील त्यावेळी कोणाला गरज असेल त्याचा उपयोग पडणार आहोत की नाही? एवढं जरी तुम्ही केलं आणि ते कराल अशी अपेक्षा आहे, एवढं जरी केलं तर सन्माननीय मधुकर पवार यांनी जी लावलेली मुहूर्तमेढ आहे तिथं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आमच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे की ही जी काय तुम्हाला छोटीशी मदत आहे, फार मोठी मदत आहे असं मी म्हणणार नाही, परंतु वेळेला तुमचं कौतुक करणं, वेळेला तुमच्या पाठीमागे उभं राहणं हे जेवढं महत्त्वाचं आहे त्या त्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि इथून पुढं चांगला अभ्यास करून चांगलं उज्ज्वल संपादित करा. आपल्या गावाचं, तालुक्याचं आणि बरोबर आपल्या आई वडिलांचं, कुटुंबाचं नाव देखील उज्ज्वल करा. तेव्हाच खऱ्या अर्थानं या सर्व मंडळींना समाधान वाटणार आहे. ही मंडळी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली, बरोबर आहे? एक आनंद तुम्हाला निश्चितपणे दिलेला आहे. मग त्याच्या बदल्यात आपण त्याला जर काय द्यायचा असेल तर तो आनंद आपण त्याला देऊया. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण धन्यवाद साहेब. दिलेलं जे वाटतं